नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या 8व्या वेतन आयोगाबद्दल. होय, सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. किमान पगार 18,000 वरून थेट 44,280 होणार का? नेमकी सत्य परिस्थिती काय आहे? फिटमेट फॅक्टर काय असतो आणि प्रत्यक्ष पगार किती वाढू शकतो? संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी प्रश्न येतो, फिटमेट फॅक्टर म्हणजे नक्की काय? सरळ भाषेत सांगायचं तर फिटमेंट फॅक्टर इज इक्वल टू जुना मूळ पगार इंटू गुणक इज इक्वल टू नवीन मूळ पगार. उदाहरणार्थ 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. म्हणजे तुमचा मूळ वेतन 10,000 असेल तर 10,000 इंटू 2.57 इज इक्वल टू 25,700. याच पद्धतीने 8व्या वेतन आयोगातही नवीन मूळ पगार ठरणार आहे. गेल्या महिन्यात सरकारने 8व्या वेतन आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स जाहीर केले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता अजून वाढली, कारण आता कमिशन अधिकृतरित्या काम सुरू करत आहे. अँबिट कॅपिटलच्या अहवालानुसार 8व्या वेतन आयोगात फिटमेट फॅक्टर 1.83 ते 2.46 दरम्यान असू शकतो. चला मित्रांनो, आता मुख्य मुद्द्यावर येऊ. 18,000च्या किमान मूळ पगारावर किती वाढ होईल? तर 1.83 फॅक्टर नवीन पगार 32,940. 2.46 फॅक्टर तर नवीन पगार 44,280 असू शकतो. म्हणजेच किमान पगारात 14% ते 54% वाढ होण्याची शक्यता आहे. पण हो, 54% वाढ सरकारसाठी फार मोठा आर्थिक भार असल्याने ती शक्यता कमी आहे. मित्रांनो, सरकार फिटमेंट फॅक्टर ठरवताना अनेक गोष्टी पाहते. त्यामध्ये महागाई भत्ता, राहणीमानाचा खर्च, तसेच कुटुंबाच्या मूलभूत गरजा, त्यामध्ये घरभाडे, अन्नधान्य, वाहतूक या बेसिसवर मूळ पगारात किती वाढ करायची हे ठरवले जाते. मित्रांनो, 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेट फॅक्टर 1.92 ते 2.57 दरम्यान राहील अशी शक्यता आहे. त्यामुळे सर्व ग्रेडमध्ये मूळ वेतन, एचआरए, टीए, एनपीएस एकूण पगारात मोठी वाढ होऊ शकते. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना देसाई आहेत. आयोग पुढील 18 महिन्यात अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल आणि मग पगारवाढ, पेन्शन आणि भत्ते लागू होणार आहेत. तर मित्रांनो, या बदलांचा फायदा कोणाला मिळणार? तर ते 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. हा होता 8व्या वेतन आयोगाबद्दलचा अपडेट. पगार किती वाढेल, केव्हा वाढेल आणि याचा कोणाला फायदा होईल, संपूर्ण आपण एकदम सोप्या भाषेत पाहिलं आहे. कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा, पगारामध्ये किती वाढ होईल आणि तुम्ही किती वाढ अपेक्षित करता. तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.